हे आपल्या शरीरातलं एक प्रमुख अंग मानले गेलेले आहे. हृदयालाच आयुर्वेदामध्ये एक मर्मस्थान मानलेलं आहे. त्यामुळे शरीरात होणाऱ्या प्रत्येक गतीला नियंत्रित करण्याचं काम हृदयामुळेच रक्ताभिसरणाला नियंत्रित केल्याने होत असतं. अशा वेळेस वाढत्या वयाचा परिणाम, त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, दिनचर्येचा बदललेले स्वरूप किंवा मग आहारात होणाऱ्या चुकांचा परिणाम म्हणून शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये घट्टपणा येणं किंवा कोलेस्ट्रॉल वाढणं आणि या कोलेस्ट्रॉलचा अडथळा किंवा रक्ताभिसरणाच्या गतीला होणं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हार्ट अटॅकसारखे प्रकारसुद्धा जाणवतात. साधारणतः हृदयाच्या ठिकाणी असणारा कोलेस्ट्रॉल किंवा रक्तामध्ये असणारा कोलेस्ट्रॉल हा आपल्या शरीरामध्ये हृदयाच्या निरोगी राहण्याला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढीमुळे होणारे अनेक विकार नियंत्रणात येण्यासाठी म्हणून प्रामुख्याने घरगुती उपाय कोणाला जाणवत असेल तर तो प्रत्येकाला माहीत असणारा लसूणच्या बाबतीत. लसूण किंवा आयुर्वेदात त्यालाच रसोन असं सुद्धा म्हटलेलं आहे. एक रस उन्हा असणं आणि त्यामुळे त्याला रसोन म्हटलंय. अशा या रसोनचा किंवा लसणाचा उपयोग केल्याने मात्र कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणता येतं, परंतु लसणासोबत केलेल्या चुकांचा परिणाम म्हणून याचे फायदे होण्याऐवजी मात्र नुकसान व्हायला लागतं. अशा वेळेस लसणाचा उपयोग करून कशा पद्धतीने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात घरगुती उपायाने आणता येऊ शकतं तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी डॉक्टर विशाल राठोड, आयुर्वेदाचार्य. गेली 17 वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करते. साधारणतः वय वाढायला लागलं की त्या वाढत्या वयासोबत वजन वाढणं किंवा मग व्यायामाचा अभाव म्हणून किंवा रात्रीची जागरण म्हणून, दिनचर्येतला बदल म्हणून, मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या मानसिक ताणाचा परिणाम म्हणून BP वाढणं हा प्रकार जाणवायला लागतो किंवा रक्त घट्ट व्हायला लागतं. वातावरणातले बदल, दिनचर्येतले बदल, व्यायामाचा अभाव याचाच परिणाम म्हणून रक्त घट्ट व्हायला लागलं किंवा मग शरीरातला व्यायामाचा अभाव म्हणून शरीरामध्ये चालताना धाप लागण्यासारख्या क्रिया जाणवायला लागल्या तर साधारणतः हृदयरोगाच्या विकारामध्ये लिपिड प्रोफाईल या एका निदानाद्वारे कोलेस्ट्रॉलची चाचणी केली जाते आणि या कोलेस्ट्रॉलच्या किती प्रमाणात कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये आहे याच्यावरून आपल्या हृदय किती निरोगी हे ठरवलं जातं. ज्याही वेळेस शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल म्हणजे ट्रायग्लिसराईड लेवल किंवा मग लिपिड प्रोफाईलमधला HDL हाय डेन्सिटी लिपिड आणि लो डेन्सिटी लिपिड याची मात्रा विषम स्वरूपात व्हायला लागतं, त्यावेळेस शरीरामध्ये खराब वाढणारा कोलेस्ट्रॉल हा आपल्या नसांची इलॅस्टिसिटी लॉस करायला लागतो. त्यामुळे शरीरामध्ये वाढणारा कुठलाही ताण वाढल्यानंतर ज्या प्रमाणात रक्ताच्या गतीला नियंत्रित होण्यासाठी म्हणून नसांना ताणण्याची क्षमता कमी होते तर ती LDLमध्ये त्या ठिकाणी वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम किंवा प्लग त्या ठिकाणी जमा होणं किंवा या रक्ताभिसरणाच्या गतीला अवरोध तयार होण्यामुळे होतो. अशा वेळेस नैसर्गिक स्वरूपात कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी म्हणून काही घरगुती उपाय आपण करतो आणि त्यामध्ये एक सर्वोत्तम उपाय मानला जातो तो लसणाचा. परंतु बऱ्याच वेळा काही चुकांचा परिणाम म्हणून हा लसण 3 प्रमुख त्याच्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे हा औषधी गुणधर्माव्यतिरिक्त दोष वाढल्यामुळे शरीरामध्ये त्रास द्यायला लागतो. त्यामध्ये लसूण हा पंचरसाचा असतो. त्यामध्ये एकच रस लवण रस वर्जित असल्यामुळे याचा पंचरसाचा असल्यामुळे रसायन गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. परंतु यामध्ये असणारा उष्णत्व, तीक्ष्णत्व आणि उग्रगंधत्व या गुणामुळे मात्र हा लसूण बऱ्याच वेळा कच्चा स्वरूपात घेतल्याने अल्सरेशन सारखे प्रकार जाणवायला लागतात. मग असा बहुगुणी असणारा लसूण हा आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अपान वायूच्या नियंत्रणासोबत समान वायूची गतीसुद्धा नियंत्रित करतो. त्यामुळे हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या कुठलेही अवरोध दूर करायला हा लसूण उपयुक्त ठरत असला तर मात्र त्यातले दोष दूर करणं आवश्यक ठरतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये सांगितलेला लसूण शिरपाक हा विधी मात्र चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवायला आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायला उपयोगी ठरतो. हा लसूण शिरपाक कसा बनवायचा तर साधारणतः 4 ते 5 लसणाच्या स्वच्छ केलेल्या पाकळ्या ह्या कुटायच्या असतात. हलक्या स्वरूपात कुटून त्यामध्ये दूध म्हणजे क्षीर हे साधारणतः 1 कप दूध आणि 1 कप पाणी अशा स्वरूपात ते टाकून साधारणतः दूध आणि पाणी टाकून उष्ण झाल्यानंतर त्यामध्ये या कुटलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या असतात. साधारणतः पाणी उडून जाईल इथपर्यंत याचा शिरपाक करायचा असतो. म्हणजे क्षीर म्हणजे दूध शिल्लक राहीपर्यंत याला शिजवायचं असतं. शिजल्यानंतर याला गाळायचं असतं
अशा पद्धतीने बनवलेला हा लसूण शिरपाक हा चांगल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या कुठल्याही अवरोधाला दूर करायला उपयोगी ठरतो. परंतु हा लसूण शिरपाक शरीरामध्ये असणाऱ्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करायला आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढवायला उपयोगी ठरत असला तरी याची घेण्याची पद्धत, मात्रा आणि वेळ यानुसार याचे गुणधर्म हे उपयोगी ठरत असतात. त्यात सगळ्यात पहिला गुणधर्म हा सकाळच्या वेळेला उपाशीपोटी, अंशापोटी व्यायामानंतर करायचा असतो. साधारणतः हलकासा व्यायाम आणि हिवाळ्याच्या ऋतूमध्ये 21 दिवसापर्यंत सतत साधारणतः 70 ml पर्यंतच्या मात्रेमध्ये हा शिरपाक बनवून घ्यायचा असतो. दुधामध्ये याला सिद्ध केल्यामुळे दुधामध्ये असणारा योगवाहित्व म्हणजे कुठल्याही गुणधर्माला वाढवण्याचा गुणधर्म दुधाच्या ठिकाणी असतो आणि त्या गुणधर्मांसोबत त्यामध्ये असणारं उग्रगंधत्व, तीक्ष्णत्व हे सुद्धा दुधामुळे नियंत्रणात आणले जातं. त्यातले क्षारतत्व कमी दुधामुळे होतात आणि त्यामुळे त्यात असणारी अतिरिक्त क्षारता ही कमी झाल्यामुळे शरीरामध्ये असणारा त्याचा होणारा उपद्रव हा टाळता येतो. त्यामुळे लसूण शिरपाक घेतल्याने मात्र आपल्या शरीरामध्ये रसाच्या वृद्धीमध्ये येणारे कुठलेही अडथळे दूर व्हायला मदत होतात.